आई बाबा अथर्व मीरा दादासाहेब चाकू चाकू इथे आई तू हा चाकू का ठेवलायस इकडे? अरे तुम्ही सगळे शांत व्हा आधी. ते अथर्व मला वाटलं की दादासाहेबांना बाहेरचं काही असेल तर एखादा धातू जवळ ठेवला ना तर त्रास नाही होत, म्हणून मी तो चाकू ठेवला होता. हिने चाकू का ठेवलाय? हिच्या डोक्यात नक्की काय चाललंय? बरं ते आजारी आहेत, त्यांना जरा आराम करू द्या. तुम्ही पण जा तुमच्या खोलीत. नाही दादासाहेब तुम्हाला झोप येत नसेल तर आपण बाहेर जाऊन गप्पा मारूयात थोडा वेळ. हां नाही कशाला? नाही म्हणजे बाहेर नाही. तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर इथे मारा, बाहेर नाही जायचंय कोणी आता. हवं तर पत्ते खेळूया का आपण थोड्या वेळ, म्हणजे बरं वाटेल. हां चालेल का अथर्व? ठीक आहे, मी पत्ते आणतो. हां मंजिरी तुझा डाव मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तिला नक्कीच मी काय करणार आहे याचा अंदाज आलाय. मला तर काही करून चालणार नाही. या म्हाताऱ्याला मारताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. ताई मला जी भीती वाटते ना तशीच चिन्ह दिसतात सगळे. मंजिरी आम्हाला दादासाहेबांशी एकट्यात बोलूच देत नाहीये आणि वेदाच्या बाबांना हे कळत नाहीये. का दादासाहेबांच्या डोळ्यातली भीती सगळं सांगते. मला असं वाटते की काहीतरी मोठं अघटित घडणार आहे. त्याआधी मला दादासाहेबांशी बोलायला हवं. मीरा मला सांग आत्ता बाबा कुठे आहेत? दादासाहेब खोलीत आहेत. मी त्यांच्यासाठी कॉफी घेऊन जाते. तोपर्यंत वेदाचे बाबा तिथेच थांबणार होते. पण ती बाई तिथून हलतच नाही आहे का? याचा अर्थ स्पष्ट आहे ना ग, तिला दादासाहेबांना कोणाशी बोलूच द्यायचं नाहीये. मीरा आपण एक गोष्ट करू शकतो. मी काय सांगते ते नीट ऐक. कळलं तुला? हो जा आता, मी आहे इथेच. हो हो हा. बाबा मला वाटत नाही तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज आहे किंवा ऑफिसला सुद्धा यायची गरज आहे. बघा सगळे काम व्यवस्थित होतं. तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. या मीराचं काय करायचं काहीच कळत नाहीये. या अथर्वला इथे बसवून म्हाताऱ्यावर तिने चांगलाच पहारा ठेवलाय. तिला नक्कीच आता मी काय करणार आहे ते कळलंय. पण आता मागे फिरायचा प्रश्न नाही. काही करून मी जे ठरवलंय ते मला पूर्ण करावंच लागेल. दादासाहेब हां मी काय म्हणते की तुम्ही जरा अंघोळ करून घेतली तर तुम्हाला फ्रेश वाटेल ना.
हो तुम्हाला बरं वाटेल, फ्रेश वाटेल. ही मीरा या म्हाताऱ्याला बाथरूम मध्ये घेऊन जाते, म्हणजे या दोघांना बोलायची संधी नक्कीच मिळेल. करता का अंघोळ? हा चालेल चल, या. चल. दादासाहेब, मीरा मी घेऊन जाते त्यांना. चल या या. टॉवेल आत ठेवलाय हं? चल. हा, हो. दादासाहेब मंजिरीला खूपच घाबरतायत. नक्कीच काहीतरी खूप भयानक आहे. या घरात हे सगळं काय घडतंय? आणि मंजिरी कोण आहे ही मंजिरी? मला हिची इतकी भीती का वाटते? ह्या बाईला मी या घराचा आधार मानला, हिच्यावर मी इतका विश्वास ठेवला, पण नक्की कोण आहे ही? बरं, मी काय म्हणते, आपण दादासाहेबांना ते सतत आजारी आहेत असं वागवायला नको. त्यांना त्रास होईल. मला असं वाटतं की मी गॅसवर दूध ठेवलंय, आलेच हा. बरोबर आहे आई, आपण काळजी घेऊ. आई हो हो, आपण काळजी घेऊया. मीरा, मीरा, ताई, दादासाहेब आत्ताच बाथरूम मध्ये गेलेत. मीरा, तू अडगळीच्या खोलीत थांब. आपलं ठरल्याप्रमाणे मी ते सगळं करते आणि लगेच येते. हा, जा लवकर, मी आलेच. हो, आले मी.